धनावडे दादा, ते पण स्वतः आहेत. ते आपल्या बकासुराच्या मागे खंबीर असतात आणि प्रत्येक नंदीच्या मागे असतात. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि खूप कष्टातून ते इथपर्यंत आलेले आहेत. दादा काय बोलाल? आज जो पण इकडे आहे तो याचा आशीर्वाद आहे. त्याच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. ज्या नशिबात म्हणजे ज्या नशिबात गोष्टी नव्हत्या त्याच त्याच्या आशीर्वादाने मला मिळाले. तर नक्कीच दादा, आपल्या महादेवांच्या नंदीमुला तुम्हाला तर खूपच आशीर्वाद मिळाले. कधीपासून दादा तुम्हाला म्हणजे आपला देव बकासुराचा फॅन असं मानायला लागले तुम्ही? 2-2.5 वर्षापूर्वी एक कबड्डीचे सामने होते पुण्यामध्ये. हा तेव्हा मी माझा मित्र एक विराज वांद्रे तुम्हाला बकासूरकडे येऊन गेला हा आणि सुरुवातच त्याच्यापासून केली आणि ती आवड जास्त प्रमाणात निर्माण झाली. हा आज त्याच्यासोबत आहे. हा का? तर दादा तुम्हाला असं जास्तीत जास्त मी तुमचे व्हिडिओ बघतो बकासुरासोबत, मथुर सोबत आणि इतर नंदी सोबत. जास्तीत जास्त तुमचे व्हिडिओ नंदींच्या सोबतच असतात. दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात आहेत का तुम्ही? हो नक्कीच, मी कबड्डी क्षेत्रात आहे. मी प्रो कबड्डी पुणेरी पलटणमध्ये सुद्धा मीडियाचं वर्क केलेलं आहे. त्यानंतर कबड्डी झालं, त्यानंतर राजकीय क्षेत्र झालं. असं त्याच्या आशीर्वादाने अजून बरेचसे टप्पे गाठायचे आणि नक्कीच तो मोठ्या शिखरावर. दादा तुमचे कष्ट जेवढे आहेत तुम्ही नक्कीच टप्पे गाठणार. तर दादा काय बोलाल म्हणजे तुमचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्र म्हणजे कोणता होता? मी BMM केलं मास मीडिया. मी ह्याच फील्डमध्ये होतो. व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंगची आवड होती. लग्नाचे वेडिंग फोटोग्राफी करतो. त्यानंतर माझा कल्याणमध्ये फोटो स्टुडिओ आहे. नक्कीच तुम्ही तिथे व्हिजिट. कल्याणमध्ये आता मी सुद्धा दादा कल्याण मधलाच आहे. तर कुठे आहे तुमचा स्टुडिओ? कोळशेवाडीमध्ये. कोळशेवाडी. तुझे व्हिडिओ मी बघतो, मला माहिती तू म्हणजे न घाबरता आणि न विचार करता, कसलाच विचार न करता जे तू बोलतो ते खूप भारी वाटतं. आणि एकदा मथुरचा व्हिडिओ बघितलेला मी तुझा, तेव्हापासून मी बघतो, म्हणजे तुला ओळखतो, मी चांगलंच ओळखतो. दादा मी सुद्धा विचार करून बोलतो, पण आपला हा क्षेत्र असं आहे कोणाला ट्रोल न करता बोलतो म्हणून आपण घाबरत नाही. बरोबर, नक्कीच कोणाला ट्रोल करायचंच नाही. आज मी पण सगळ्या नंदींची व्हिडिओ करतो. बकासूर झाला, मथुर झाला, सोने झाला. मला असं नाही की एकाच करायचं. मला जेवढे पण गाडा मालक आहे, जेवढे पण गरीब नंदी आहेत त्यांना मला उजेडत आणायचं. आता दादा तुम्ही बघितलंच असेल आपल्या गोरगरिबांचे व्हिडिओ असतात का नाही? नक्कीच असतात. तर मित्रांनो गोरगरिबांचे तर व्हिडिओ असतातच,